बोलले असेल राईट. 8 ते 10 दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं की मला TCS ला यायचं आहे. आणि फायनली आता आपल्या मेकअपचा फायनल पार्ट म्हणजे लिपस्टिक. तर इथे मी यूज करत आहे इनसाईडची. कुणी जर TCSचा असेल ना म्हणजे आय सिक्युरिटीवाले गाईज एक मोठा पचका झाला आहे आमचा. तुम्हाला एंट्री केल्यावरती खूप छान TCS वाटतंय. मध्ये फर्स्ट टाइम इन TCS. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? आय होप मजेत असाल. तर माझ्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर या अगोदर मी माझ्या ट्रिप सिरीजचे पार्ट सगळे अपलोड केलेले आहे. आय होप तुम्ही ते बघितले असतील. नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा. प्लीज लाईक करा. आणखी तितकं मी परफेक्ट नाही आहे व्लॉग बनवण्यात, तितका तो कॉन्फिडन्स अजून येत नाही आहे. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट की मला जेवढं म्हणजे शूट करायचा कसं करायचं काय हे मी अजून शिकतीच आहे. नवीन काय कवर करायचं व्हिडिओजमध्ये काय नाही. सो तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओज. आणि आजचा हा दिवस आहे विकेंड म्हणजे सॅटर्डे आहे आज. आणि आज आहे TCS मध्ये म्हणजे योगेशच्या ऑफिसमध्ये आज फॅमिली डे आहे. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे जायला. कारण मी बऱ्याच वेळा त्यांना बोलले की मला यायचं आहे ऑफिसमध्ये ऑफिस बघायला. पण असं अलाउड नाही कारण सिक्युरिटीच्या दृष्टीने कंपनीचे रूल्स असतात की ते अलाउड करत नाही विदाऊट ID किंवा विदाऊट प्रूफ. आणि आपण पण रूल्स ब्रेक नाही केले पाहिजेत. सो आज फायनली आहे फॅमिली डे. सो त्यानिमित्ताने आज मला ऑफिसमध्ये जायला भेटणार आहे. सो मी खूप खुश आहे. आणि ऑफिसमध्ये अजून म्हणजे की गेमसुद्धा आहे, त्यांचे बरेच स्टॉल्स वगैरे असणार आहे. तर असं ऐकलं आहे मी की मोबाईल फोटोज किंवा व्हिडिओज TCSच्या आतमध्ये अलाउड नाही. बट आता आज फॅमिली डेसाठी ते अलाव करतील की नाही माहीत नाही आता. तर मग जर केलं अलाव तर मी नक्की व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. आणि बघू आता काय एन्जॉय करतो. सगळ्यात अगोदर आहे की आता आमची तयारी सुरू होणार आहे. अजून तर आंघोळच व्हायची बाकी आहे. पण त्या अगोदर इकडे तुम्ही बघू शकता हा जो पसारा, इकडे खाली सुद्धा हा आहे आमच्या दोघांचा. फक्त त्यांचा किंवा फक्त माझा असं मी म्हणणार नाही, दोघांचाही आहे. कारण आम्ही दोघंही कन्फ्यूज आहोत की काय घालायचं आहे एक्झॅक्टली कपडे. सो त्याच्यामुळे मग सगळंच काढून ठेवलंय कपाटातलं जे छान वाटेल ते आता घालणार आहोत. काय बोलायचं योगेश? अच्छा, झालंय शर्ट. ओके, फायनली शर्ट चूज झालंय आणि त्याची प्रेस सुद्धा करणं चालू आहे. सो आता मलाच डिसाईड करायचं की मी काय घालणार आहे. बघू आता. आणि छान मस्त रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. चलो बाय बाय. ओके गाईज, तुम्ही बघू शकता फायनली माझा ड्रेस फायनल झालेला आहे. खूप विचार करून हा असा मिडी टाईप जो ड्रेस आहे तो मी घातलेला आहे. आता क्विकली मी बाहेर जाण्यासाठी माझा सिम्पल मेकअप कसा करणार आहे हा तुम्हाला दाखवते. सो सगळ्यात अगोदर मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे. कारण ते गरजेचं आहे. कारण तुमच्या स्किनला मॉइश्चराईज ठेवणं किंवा सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे मेकअप करण्या अगोदर. सो ते झालेलं आहे. आता सुरुवात मेकअप करण्या अगोदर करायची असते ती म्हणजे प्रायमरने. सो त्यासाठी मी हे इनसाईडचं 3 in 1 जे प्रायमर आहे ते आता यूज करत आहे. प्रायमरमुळे आता इथे प्रायमर लावून झालेलं आहे माझं. प्रायमर कधीही स्किप करू नका. जर प्रायमर नसेल तुमच्याकडे तर ॲलोवेरा जेल वापरलं तरीही चालेल. त्यानंतर आता फाउंडेशन नाही, जेव्हा तुम्ही सिम्पल बाहेर जाणार असाल किंवा नॉर्मली कुठेतरी जायचं असेल तर रोजच्या बेसिसवर फाउंडेशन यूज नाही केलं पाहिजे आपण. सो त्यासाठी ऑप्शन आहे BB क्रीम किंवा CC क्रीम. सो इथे ही लाईक यू ब्युटीची ही जी CC क्रीम आहे मी आता वापरत आहे. इथे थोडंसं बोटावर घेऊन जस्ट डॉट डॉट करायचं आहे आपल्याला. काय म्हणतात मिनिमल मेकअप करायचा आहे. त्याच्यामुळं खूप कमीच आपण लावायचं, क्वांटिटी जास्त नको.
थोडंसं तुम्ही तुमच्या नेकवर पण लावून घ्या, कारण अदरवाईज ते अनइवन दिसेल. आता इकडं मी याला करणार आहे ब्लेंडर मी ब्लेंड. आणि कधी पण तुम्ही ब्लेंडर हा जो आहे पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि त्यातलं पाणी स्क्वीज करून त्याने डॅब डॅब करा तुमच्या फेसवर. तर आता माझं CC क्रीम लावून झालेला आहे आणि त्याच्यावर मी लावणार आहे हे लॅक्मेचं सन एक्सपर्टवालं कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर ह्याच्यासाठी आपण लावतो की क्रिझिंग लाईन्स वगैरे यायला नको फाउंडेशन किंवा BB क्रीम लावल्यानंतर. हे मुख्य कारण असतो. सगळ्यात पहिले सुरुवात तुमच्या अंडर आईजपासूनच करायची, कारण सगळ्यात जास्त क्रिझिंग लाईन्स लवकर तिकडेच येतात. इथे आपण ही झोन एरिया पण आपला कव्हर करायचा. बेसिकली कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या जो काही तुम्ही मेकअप केलेला असतो त्याला सेट करण्याचं काम करतं. दॅट्स द ओनली यूज ऑफ कॉम्पॅक्ट पावडर. त्यानंतर आता सगळ्यात अगोदर मस्कारा आपण लावूया. फेवरेट पार्ट ते म्हणजे ब्लश. एक नॅचरल तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ब्लश वाटला पाहिजे असं नॅचरल ब्लश कुठलं पण घ्यायचं. हे आहे इनसाइडचं पिंक कलरमध्ये ब्लश आणि खूप नॅचरल वाटतं हे चेहऱ्यावर. अगदी थोडंसं आपलं मिनिमल मेकअप आहे त्याच्यामुळे जास्त बॉडी वाटलं नाही पाहिजे. सो जस्ट थोडं घेऊन जस्ट त्याला बोटानेच ब्लेंड करणार आहे. छान स्मजिंग जमलं पाहिजे. आणि बघा ब्लश लावता लावता मी कार्यक्रम करून ठेवला आहे. माझ्या डोळ्याचं जे होतं मस्कारा तो पण स्प्रेड झाला आहे. तो मला अगोदर पहिले साफ करावा लागेल. थोडंसं ब्लश मी नाकावर पण लावते. नॉर्मल एकदम हलकंसं जस्ट घेऊन थोडंसं छान तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. आता आपल्या मेकअपचा फायनल पार्ट म्हणजे लिपस्टिक. तर इथे मी यूज करत आहे इनसाइडची जी लिपस्टिक आहे क्रेयॉनमध्ये आणि याचा शेड आहे मी कासा. सो मी कसा मी कसा. तर गाईज आता फायनली झालेले आहे मी रेडी आणि तुम्ही बघू शकता हा माझा मेकअप. सो तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर फक्त एक गोष्ट ॲड केली म्हणजे आयलायनर लावायचं नव्हतं पण दिसलं आणि लावायची इच्छा झाली म्हटलं सो लावून. आणि हा हे फायनल लुक तुम्ही बघू शकता. आणि इकडं योगेश पण रेडी आहेत. आता आम्ही निघणार आहोत. मस्त धमाल मस्ती करायची आहे. योगेश फायनली माझी इच्छा होती ती पूर्ण होती. येस. कोणती इच्छा? तुला TCS बघायचं होतं. येस. हां बोललं म्हणजे बोलले होते की काहीतरी आपण जुगाड करू काहीतरी कसं तरी जाऊ. बट फायनली TCSला काय माहिती मी एक 8 ते 10 दिवसांपूर्वीच बोलले असेल राईट. 8 ते 10 दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं की मला TCSला यायचं आहे. आणि फायनली लगेच फॅमिली डेचं मेल आला योगेशला आणि असंच आता मस्तपैकी जाऊन तिकडं एन्जॉय करणार आहोत. सो स्टे ट्यून. जर मला व्हिडिओमध्ये कव्हर करता आलं तर नक्की दाखवेल. वैष्णवी
कुठे चालली आहे? तू कुठे चालली आहे? हा कुठे चालली आहे? योगेश दादाची बहीण बनून त्याच्यावर हा कुणी जर TCS असेल ना, म्हणजे आय सिक्युरिटी वाले, काय नाही योगेश दादा बाहेर काढते दुसरं काय. ही वैष्णवी, हॅलो. ही आहे माझी फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. आणि ही आज आहे योगेश दादा, तशी तर योगेशची बहीणच आहे. हां, पण आज आम्ही तिला आमच्या फॅमिली डेमध्ये इन्क्लूड करतोय योगेशची बहीण म्हणून. एक्सायटेड आहे वैष्णवी, तू पण फर्स्ट टाइम चालली ना? हो फर्स्ट टाइम. इकडं आम्ही बघतोय बसची वाट, कारण आम्हाला बसला जायचं आहे, गाडीवर नाही. कारण आमच्याकडं आहे मेंबर 4, 1, 2, 3 आणि मी 4, त्याच्यामुळे आम्ही बसने जाणार आहोत. फायनली पोहोचलो आहोत आम्ही TCSच्या गेटवर आणि अनएक्सपेक्टेड होतं तशी गर्दी आहे समोर. कसं वाटतं तुम्हाला एंट्री केल्यावरती खूप छान TCS वाटतंय. मध्ये? फर्स्ट टाइम इन TCS. भारी वाटतं. तुला कसं वाटतं रे? बघू शकता खूप मोठी अशी छान बिल्डिंग आहे TCSची. TCS सगळं सांगा मला, कुठे कुठे काय काय आहे. इथं पॅरल सगळे कॅन्टीन्स आहे, C1 अच्छा. C2 कॅन्टीन्स. C3 साठी. हां, अच्छा. इकडे कॅन्टीन, पूर्ण कॅन्टीन एरिया आणि हे वर्क एरिया आहे पूर्ण. ह्या बिल्डिंग आहे सगळ्यात अगोदर तर ही सह्याद्री बिल्डिंग आहे, राईट? हे. हां येस, सह्याद्री पार्क. हां, सह्याद्री पार्क, राईट. हो हां. TCSमध्ये तुम्हाला बऱ्याच कॅन्टीन्स आहेत आणि त्या कॅन्टीनमध्ये एक नवीन सिस्टीम मी पाहिली, ती म्हणजे हंगर बॉक्स. हे जे त्यांचं ॲप्लिकेशन आहे तिथून जाऊन तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते आणि त्याच नंतर मग तुमची ऑर्डर ज्या काउंटरवरून असेल त्या तिथून तुम्ही रिसीव करता आणि छान जेवण होतं, खूप स्वस्तात मस्त. आपण रोज गॅलरीत उभं राहून TCS बघतो, आज TCS मधून उभं राहून गॅलरी बघतोय. तर गाईज आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी आणि फायनली TCS फिरून झालेला आहे. खूप छान वाटलं TCS मध्ये जाऊन. खूप मोठा कॅम्पस आहे TCSचा, खरंच छान वाटलं. तर मी विचार करत होते की फक्त एक बिल्डिंग म्हणजे जी सह्याद्री बिल्डिंग आहे फक्त तिचंच इतका मोठा कॅम्पस आहे, तर आणखी पण बाकीच्या बिल्डिंग्स आहेत त्यांचा किती मोठा असेल. बट छान वाटलं जाऊन. पाय पण दुखले कारण खूप मोठा एरिया होता आणि खूप गर्दी होती खरं म्हणजे, त्याच्यामुळं एवढं काही व्यवस्थित बघायला भेटलं नाही. कारण समजू शकता TCSचे एवढे सगळे एम्प्लॉईज आहेत आणि त्यांची फॅमिली प्लस प्रत्येकाच्या घरून बरेच मेंबर्स आलेले, सो खूप गर्दी झालेली आहे तिकडे. पण तरी पण छान मॅनेज केलं होतं, मस्त एक्सपिरियन्स आला. फायनली जी इच्छा होती TCS बघायची ती पूर्ण झालेली आहे आणि फॉर दॅट आय वॉन्ट टू थँक हिम. थँक्यू. एवढं थकले की आता आले की लगेच झोपून जायची इच्छा झाली आहे. आराम करायचा. हा, एवढं थकलोय मी आता, असं वाटतं आता आरामच करायचा आहे. आता आराम करू थोडंसं, मग संध्याकाळी करायची आहे उद्याची तयारी. कारण उद्या आहे 14 जानेवारी आणि उद्या काय म्हणतात भोगी आहे. कारण परवा संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत म्हणतात वाटतं, मला पण कन्फर्म माहीत नाही ते आहे. सो उद्या भोगी म्हणजेच मिक्स भाजी बनवतात, बऱ्याच जणांना माहीत असेल ती भाजी बनवायची आहे. सो त्यासाठी आपल्याला मला मार्केटमध्ये जाऊन बरंच सामान घ्यायचं आहे म्हणजे भाज्यांचे. सो मग त्यासाठी मग मार्केटला जायचं आहे. आता थोडंसं करू आराम. चल. सो गाईज आता झालेली आहे संध्याकाळ आणि खूप थकलो होतो, त्याच्यामुळे जरा आराम करणं गरजेचं होतं. तुम्हाला चेहऱ्यावरून पण दिसत असेल जी टायर्डनेस वगैरे आहे ती आणखी थोडीशी आहेच तशीच, पण थोडा तरी रेस्ट गरजेचा होता, तो झालेला आहे आमचा. आणि आता जसं की मी म्हटलं उद्या भोगी आणि ते सामान जे घ्यायला जायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये,
त्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि लकीली आज आहे सॅटरडे. आमच्या सोसायटीच्या बाहेर सॅटरडे आणि ट्यूजडेला बाजार भरतो. म्हणजे जे शेतकरी असतात डायरेक्ट तेच माल घेऊन येतात आणि तेच विकतात आणि फ्रेश असतो भाजीपाला खूप. सो आता तिकडे जाणार आहे. मी एकदा व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवर बाजारचा. सो तिकडे आता जायचंय. बघू आता किती सामान भेटतं इथे आणि किती नाही. कारण मागच्या वर्षी जेव्हा संक्रांत होती आणि त्यावेळी मी जेव्हा सामान घ्यायला गेलेली, बरंच सामान भेटलं नव्हतं. जे आमचे गावाकडं करतात भाजीमध्ये जे जे सगळं टाकतात ते सगळे इन्ग्रेडियंट इथे मला भेटले नव्हते मागच्या वर्षी. आता बघू यावेळेस किती भेटतं आणि किती नाही. तर या मागचं लॉजिक असं आहे की आमच्याकडं ह्या भाजीमध्ये 12 इन्ग्रेडियंट पाहिजे टोटलमध्ये. सो ते वेगवेगळे असतात इन्ग्रेडियंट आणि खूप छान लागते ही भाजी, जी मिक्स भाजी असते ती. सो आय होप तुम्ही पण कधी ट्राय केलेली असेल. तर आता तेच सामान घ्यायला जायचंय आपल्याला. सो चलो फिर. तर मार्केटमध्ये गेलो आणि केली भाज्यांची खरेदी आणि लकीली ज्या सगळ्या मला भाज्या पाहिजे होत्या यावेळेस त्या सगळ्या मिळालेल्या आहे मिक्स भाजीसाठी. सो थँक गॉड, नाही तर जास्त पळापळ झाली असती. तर आज आहे सेकंड डे म्हणजे संडे आणि आज आमचा प्लॅन आहे पुण्यात जायचा म्हणजे मेन पुण्यामध्ये. तर त्याचं कारण दोन गोष्टी आहेत. एक आहे फ्रेंडकडे जायचं आहे तिला भेटण्यासाठी आणि दुसरं म्हणजे खूप दिवस झाले दगडूशेठ मंदिरात गेलेलो नाही. सो मग आता दोन्ही पण आहे. सो मग आता तिकडे पण जाणार आहोत. सकाळी लवकर निघायचं होतं पण अचानक आमचा प्लॅन चेंज झाला. मी जसं की काल तुम्हाला म्हटलं होतं आज भोगी आहे आणि भोगीची भाजी बनवायची होती. या उद्या रात्री बनवणार होतो पण मग अचानक ठरलं की सकाळी बनवायची. सो मग तिथून पुढं 12 नंतर भाजी वगैरे बनवली. त्याच्यामुळे वेळ गेला. छान झाली होती भाजी. ती भाजीची जी टेस्ट असती ना ती खूप छान आहे. खूपच जास्त सगळ्या सगळ्या भाज्या ज्या असतात त्या मिक्स असतात आणि त्याचा जो फ्लेवर सगळ्या भाज्यांचा त्या उतरतो ना त्या भाजीमध्ये करीमध्ये खूप छान लागतो तो. सो ती बनवली होती आणि ॲक्च्युली रेसिपी शेअर करणार होते पण खूप गडबड झालेली त्याच्यामुळे मग रेसिपी तुमच्यासोबत काही शेअर केली नाही मी. आता जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मागे वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत आत्ता. आत्ता आम्ही निघतोय. बघू आता कसा प्लॅन ठरतो अगोदर कुठे जायचंय काय. आणि आज खूप जास्त गर्दी असणार आहे मंदिरामध्ये कारण आज संडे आहे आणि विकेंड्सला खूप गर्दी असते दगडूशेठला. सो बघू आता दर्शन तर चांगली व्हायला पाहिजे. सो आता निघणार आहोत. गाईज एक मोठा पचका झाला आहे आमचा. तो म्हणजे काय आम्ही म्हटलं ना आम्ही एका फ्रेंडकडे भेटायला जाणार होतो. त्याच्याकडे आलो आम्ही. घराला आहे लॉक. बाहेर गेलीये फोन केलाय येते. त्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ गणपती मंदिरात आणि खूप छान आमचे दर्शन इकडे झाले. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे बाहेरच थोडासा व्हिडिओ मी घेतला होता. सो आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी आणि दुपारी 3 वाजता आम्ही निघालो होतो आणि यायला आता जवळपास आम्ही पोहोचलो आहे घरी 9:15 वाजता. खूप वेळ लागला. अ, 2 कामं होती जसं की मी तुम्हाला सांगितलं फ्रेंडकडे जायचं होतं आणि दुसरं की दगडूशेठला पण. सो आज संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी होती दगडूशेठला. पण छान आमचं दर्शन झालेलं आहे. तिथला व्हिडिओ कॅप्चर करता आला नाही कारण जसं की तुम्हाला माहित आहे तिथे व्हिडिओ किंवा फोटोग्राफी अलाउड नाही. त्यामुळे आपण पण रूल्स ब्रेक न करता त्यामुळे मी काढलंच नाही काही व्हिडिओ वगैरे. छान दर्शन झाले आणि थोडीफार आता दगडूशेठला जाते म्हणजे बाजूला तुळशीबाग आहे आणि मुलींसाठी दगडूशेठला गेलं आणि तुळशीबागेत नाही गेलं असं होऊच शकत नाही. त्यामुळे मग थोडं तिकडं पण गेलो. एक नॉर्मल थोडीशी शॉपिंग केली. जास्त काही नाही फक्त थोडंसं 1-2 गळ्यातले घेतलेले आहे बस तितकंच. आणि मग आलो वापस थोडंफार खाल्लं तिकडेच आणि वापस आलेलो आहोत. आणि असा होता आजचा दिवस. आता उद्या आहे संक्रांत. सो जे सामान मला संक्रांतसाठी पाहिजे होतं ते आज काही भेटलं नाही कारण यायला उशीर झाला आणि बघितलं इथे आसपास तर काही इतकं नव्हतं. आता ते उद्याच घ्यावं लागेल. सो बघू आता काय होतं. उद्या फार फजिती होणार आहे कारण उद्या असतं एकतर गोडधोड जेवण बनवावं लागतं. दुसरं म्हणजे रेडी व्हायचं असतं छान छान. तिसरं मंदिरात जायचंय आणि चौथं त्यात भर म्हणजे मला सामान पण घ्यायचंय आणखी.
सो लास्ट टाइम मी प्रिपरेशन करताना ऑलरेडी सगळं घेतलेलं होतं आदल्या दिवशी, बट आज आता उद्याच घ्यावं लागेल मला. बघू आता कसं भेटतं काय. आणि छान मस्त घर पण सकाळी छान फ्रेश ठेवायचं आहे, रांगोळी वगैरे. सो ते तुम्हाला उद्याच म्हणजे नेक्स्ट उद्या जो मी व्लॉग बनवेल म्हणजे जेव्हा तुम्हाला बघायला भेटेल त्यात बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत तुम्ही बघितले असेल तर त्यासाठी थँक्यू. येणारे पण व्हिडिओ माझे बघत राहा प्लीज. आवडली तर लाईक करा, काही सजेशन असेल तर तेही द्या. आणि आणखी एक गोष्ट की माईक सध्या मी यूज करत नाहीये, माझ्याकडे नाहीये. आता आज जस्ट ते सर्चच करणार आहे कुठला छान माईक भेटतो आणि मग पुढच्या व्लॉगमध्ये मी बघेल की माईकचा यूज करेल आणि छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि आम्ही पोहोचलो आणि जसं की सगळ्याच मुलांचा आवडीचा कार्यक्रम असतो तोच आमच्याकडेही चालू आहे. ते तुम्हाला वाटत असेल इकडे काम चालू आहे, काम नाही, इकडं चालू आहे मॅच बघणं. हे मुलं मॅचचे इतके दिवाने असतात यांना थकवा सुद्धा जाणवत नाही मॅच पुढे. आणि साहेब बस बघत आहे आता क्रिकेट. आता आपण इथे हा व्लॉग स्टॉप करू कारण खूप मोठा होईल अदरवाईज व्लॉग. आणि भेटूया परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय, टाटा. योगीश.